नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं व्यक्ती आणि विचार या आपल्या युट्यूब चॅनलवर। छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्याच गोष्टी ऐकत ऐकत आपण लहानांचे मोठे झालो। पण तुम्ही कधी हा विचार केलात का की छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले आहेत, त्यांच्यामुळेच इतिहास आपल्यापर्यंत पोहोचेल। पण हा इतिहास आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचेल का? नाही, कारण तेच गड किल्ले आज दुरावस्था। याच गड किल्ल्यांचे संवर्धन करण्याचं काम अनेक संस्था करत असतात। या संस्थांपैकी एक संस्था म्हणजे सह्याद्री प्रतिष्ठान। गड किल्ल्यांवरती दरवाजे बसवणे, तोफगाडे बसवणे अशा प्रकारचे अनेक कामे सह्याद्री प्रतिष्ठान करत असतात। याच कामांसाठी लागणारा निधी किंवा शासकीय परवानग्या या त्यांना कशा मिळतात, याच गोष्टींवरती चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केले आहे सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे सर यांना। नमस्कार सर। नमस्कार। नमस्कार। लाखो दुर्गसेवकांचे तुम्ही प्रेरणास्थान आहात। 2000 पेक्षा जास्त किल्ले तुम्ही सर केले। सह्याद्री प्रतिष्ठान सारखी मोठी चळवळ उभी केली। मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की गड किल्ले पाहण्याची आवड तुम्हाला केव्हापासून लागली? साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा मी माझ्या मूळ गावी लातूरवरनं पुण्यामध्ये आलो, तेव्हा सर्वप्रथम मी सिंहगड किल्ला पाहिला आणि किल्ला पाहिल्यानंतर अक्षरशः या गडकोटाच्या प्रेमामध्येच मी पडलो। कारण शालेय जीवनामध्ये जेव्हा शिवछत्रपतींचा अभ्यास करत असताना तो जो काही इतिहास महाराजांचा प्रतापगडावरती घडला किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ले शिवनेरीवर जन्म झाला, रायगडावर त्यांचा अभिषेक झाला, त्याच्यानंतर पन्हाळगड ते विशाळगड हा त्यांचा जो काही मधला प्रवास आहे, तर हा जो काही इतिहास जेव्हा वाचला तेव्हा साहजिकच एक महाराष्ट्रीयन म्हणून किंवा एक मराठी माणूस म्हणून त्या गडकोटाविषयीचं माझं प्रेम अधिक दृढ होत गेलं। आणि पुण्यामध्ये आल्यानंतर सिंहगड किल्ला सर्वप्रथम पाहिला आणि त्यानंतर हळूहळू किल्ले मी पाहत गेलो। सुरुवातीला मी असं ठरवलं की महाराष्ट्रातले किल्ले आपण त्या ठिकाणी पाहावेत आणि अगदी 2-3 वर्षामध्येच मी महाराष्ट्रातले जवळपास 400 किल्ले मी पाहिले। आणि ते किल्ले पाहिल्यानंतर मी महाराष्ट्रामध्ये जवळपास 2009 साली 400 किल्ल्यांचं प्रदर्शन भरवलं की जेणेकरून महाराष्ट्रातल्या लोकांना महाराष्ट्रामध्ये नेमके गड किल्ले किती आहेत, त्या गड किल्ल्यांची परिस्थिती कशी आहे आणि किंवा गड किल्ल्याचा जो इतिहास आहे तो प्रत्यक्ष किल्ल्यावर जाऊन कसा पाहता यावा, या दृष्टिकोनातनं मी गड किल्ल्याचं प्रदर्शन त्या ठिकाणी भरवलं आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्याला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला। एका बाजूनं त्यावेळेस किल्ल्याची परिस्थिती चांगली कशी आहे आणि वाईट कशी आहे तोही त्या प्रदर्शनाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला, किंवा जे नवीन पर्यटक आहेत त्यांना किल्ल्याचं अट्रॅक्शन कसं निर्माण व्हावं त्यासाठी तो एक प्रयत्न होता, किंवा जे दुर्गप्रेमी आहेत जे किल्ले भ्रमंती करतात त्यांनी किल्ल्यावर जाऊन किल्ल्याच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने चांगल्या उपाययोजना केल्या पाहिजेत तोही त्याच्या पाठीमागचा हेतू होता। आणि त्या प्रदर्शनाच्या माध्यमातून ते प्रदर्शन आपण महाराष्ट्रभर भरवलं की जेणेकरून अनेक शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमींना त्यातनं प्रेरणा मिळाली। जेव्हा हे प्रदर्शन भरवलं तेव्हा एका बाजूला शिवछत्रपतींचा अभ्यास त्या ठिकाणी चालूच होता आणि मग माझ्या लक्षात आलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आणि आदर्श घेऊन नंतरच्या छत्रपतींनी सुद्धा अटकेपार झेंडे त्या ठिकाणी फडकवले। म्हणजे अगदी आपल्या सर्वांना माहिती आहे की पानिपताचा अपयश हे आपण सर्वजण ऐकत असतो, ऍक्च्युली खऱ्या अर्थानं ते अपयश नव्हतंच, कारण त्या पानिपताच्या युद्धानंतर मराठ्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात प्रेरणा घेतली की त्यांनी अटकेपार झेंडे त्या ठिकाणी फडकवलं। रायगड किल्ला पुन्हा जिंकला, विजापूर आपण जिंकलं, आपल्या मराठवाड्यातला आताचा परांडा किल्ला आहे तो जिंकला, दिल्ली आपण जिंकली, महाराणा प्रतापाचा चित्तोडगड किल्ला जिंकला। तर मला असं वाटलं की ज्या ज्या किल्ल्यावर मराठ्यांचा पदस्पर्श झालाय त्या गडकोटावरची माती सुद्धा आपल्या कपाळी त्या ठिकाणी लागली पाहिजे, तिथला इतिहास सुद्धा आपण प्रत्यक्ष किल्ल्यावर जाऊन समजून घेतला पाहिजे। म्हणून मी महाराष्ट्रातले किल्ले पाहून झाल्यानंतर ठरवलं की देशातले किल्ले त्या ठिकाणी पाहायचे आणि जवळपास मागच्या ह्या 15-20 वर्षामध्ये जवळपास मी देशातले 2300 किल्ले पाहिलेत। इतक्यावरच न थांबता मी महाराष्ट्राच्या देशाच्या बाहेरील सुद्धा किल्ल्यांचं त्या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे, किंवा देशाच्या बाहेर पण किल्ले आहेत। हो, देशाच्या बाहेर जवळपास प्रत्येक देशामध्ये किल्ले आहेत। मी मागच्याच वर्षी UAE म्हणजे युनायटेड अरब इमिरात इथले सुद्धा किल्ले पाहिले। लहानपणापासून आपण ऐकत आलोय की आपले जे महाराजांच्या इतिहासाची नाळ आहे ती महाराष्ट्रातल्या किल्ल्यांसोबत जोडलेली आहे, किंवा आपले मराठे आहेत जे महाराष्ट्रामध्ये आहेत, तर बाहेरच्या देशात जे किल्ले आहेत तिकडे पण आपले इतिहास असं जोडले गेलेला आहे का? नाही, शिवाजी महाराजांचा इतिहास जो आहे तो हिंदुस्थानापर्यंत मर्यादित आहे, किंवा अगदी शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सुद्धा मराठ्यांनी लाहोर जिंकल्याचे आहेत, अटकेपार झेंडे फडकवला आपण म्हणतो, तर जवळपास पाकिस्तान सुद्धा अर्धा भाग आपल्या तेव्हाच्या मराठा साम्राज्यामध्ये त्या ठिकाणी होता। परंतु बाहेरच्या देशामध्ये हिंदुस्थान सोडून जे काही आता बाहेरचे देश आहेत, पाकिस्तान वगळता मला नाही वाटत की बाहेरच्या देशामध्ये आपला तो काही इतिहास आहे। परंतु एक मात्र नक्की आहे की
शिवछत्रपतींचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा त्यांची कीर्ती इतक्या मोठ्या प्रमाणात होती की बाहेरच्या विदेशी नागरिकांनी म्हणा किंवा मागच्या काही 5-50 वर्षामध्ये सांगितलं जातं की जेव्हा अमेरिका आणि व्हिएतनामचं युद्ध झालं तेव्हा व्हिएतनामच्या राष्ट्रपतींनी शिवछत्रपतींचा इतिहास त्या ठिकाणी समजून घेतला होता आणि शिवछत्रपतींच्या इतिहासामध्ये जे गनिमिकावा हा जो एक युद्ध प्रकार होता तो युद्ध प्रकार सुद्धा व्हिएतनाम देशाने त्या ठिकाणी वापरला गेला असं आपले बरेचसे इतिहासकार व्याख्याते सांगत असतात. तर शिवछत्रपतींचा इतिहासाचं भौगोलिक स्थान जरी फक्त हिंदुस्थानपुरतं मर्यादित असलं परंतु त्यांची कार्यकर्तृत्व किंवा त्यांच्या कीर्तीतनं त्यांच्या चरित्रातनं प्रेरणा मात्र 7 समुद्रापार असणाऱ्या अनेक देशांनी त्या ठिकाणी घेतलेला आपल्याला दिसून येतो. लाखो युवकांना एकत्र करून तुम्ही जी सह्याद्री प्रतिष्ठानची चळवळ उभी केली त्याच्यामध्ये मला असं विचारायचं होतं की तुम्ही गड किल्ले बघताना तुम्हाला ह्या गोष्टी जाणवल्या का की आपले जे गड किल्ल्यांची अवस्था आहे ती आता थोडीशी वाईट झालेली आहे, त्याचं संवर्धन केलं पाहिजे की बाबा इतिहासामध्ये हा जो इतिहास आहे तो आपल्या पिढीपर्यंत जसा पोहोचला तो आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठीच तुम्ही याची चळवळीची सुरुवात केली होती का? हो, जेव्हा मी गडकोटावरती जायला लागलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की गडकोटावरच्या ज्या महत्वपूर्ण वास्तू आहेत त्या जवळपास उद्ध्वस्त होत चाललेल्या आहेत किंवा त्यातील काही किल्ले असे आहेत की जवळपास पूर्णपणे उद्ध्वस्त आहेत आणि काही किल्ले उद्ध्वस्त होण्याच्या स्थितीमध्ये आहेत. मग इतका मोठा ऐतिहासिक वारसा असलेले हे गडकोटाचे वास्तू जर उद्ध्वस्त होत चालली तर आज शिवाजी महाराजांच्या नंतर 350 वर्षानंतर अशी परिस्थिती आहे, अजून जर काही हजार वर्ष उलटून गेले तर हा जो काही ऐतिहासिक वारसा आहे हा ठेवा आहे हा पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. मग आपल्या येणाऱ्या पिढीनं काय पाहिलं पाहिजे आणि म्हणून मला असं वाटलं की या गडकोटाचं संवर्धन ज्या पद्धतीनं चाललंय ते कुठंतरी प्रमाण कमी आहे. त्याची व्याप्ती किंवा त्याची म्हणतो एक चळवळीचं कसं रूपांतर केलं पाहिजे याचा विचार त्या ठिकाणी मला सुरू झाला. एक म्हणजे मी किल्ले प्रदर्शनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला हा दाखवण्याचा प्रयत्न केला की ज्यांना वाटतं की गड किल्ल्यावरती काहीच नाही अशा लोकांना प्रदर्शनाच्या माध्यमातून मी हे दाखवलं की आजही गडकोटावरच्या अनेक वास्तू अशा आहेत की ज्या जशा तशा उभ्या आहेत आणि त्याच्यातनं आपला प्रत्यक्षदर्शी तो इतिहास दिसून येतो, कळून येतो. म्हणजे अगदी आपण प्रतापगडचं उदाहरण दिलं तर प्रतापगडावरचा जो यशवंत बुरुज आहे तिथं जर आपण उभं राहिलं आणि जावळीकडे जर आपण लक्ष घातलं तर आपल्याला लक्षात येतो की शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या भेटीच्या वेळी हा प्रतापगड किल्ला का निवडला किंवा याच्या बाजूचा असणारा तो पूर्ण जंगलाचा परिसर, त्याच्यानंतर त्या प्रतापगड किल्ला ज्या पद्धतीनं बांधल्या गेलेला आहे त्याची भौगोलिक परिस्थिती, त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी दुर्ग बांधणीमध्ये केलेले जे काही दोहरी तटबंदी असतील, दोहरी बुरुज असतील याचा प्रतापगडावर केलेला प्रयोग, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या बुरुजातनं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. महाराजांनी जो चौकस अभ्यास केला होता प्रत्येक मोहिमेवरती तो आता आपल्याला गड किल्ल्यांवरती गेल्यानंतर दिसून येतो. हो, म्हणूनच नुसतं गड किल्ले हे पाहण्याचे ठिकाण नाहीयेत, म्हणजे म्हणतो ना फिरण्याचे किंवा पर्यटनाचे ठिकाण नाहीयेत की या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला इतिहासाचा मागोवा त्या ठिकाणी घेता येतो. शिवाजी महाराजांनी दुर्ग बांधणीमध्ये केलेले अनेक वेगवेगळे प्रकार त्याची रचना किल्ल्यावर सुद्धा आपल्याला प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी पाहता येते. 350 वर्षापूर्वी जो मराठ्यांचा इतिहास झालाय तो कशा पद्धतीने झालेला आहे ते आपल्याला त्या ठिकाणी पाहता येतं आणि पुढचे जे काही भविष्यामध्ये जे काही आपल्याला साध्य करायचंय त्याच्यातनं जी काही आपल्याला म्हणतात एक वाटचाल कशा पद्धतीने केली पाहिजे त्याची प्रेरणा सुद्धा या गडकोटातनं त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि म्हणून मला असं वाटलं की ह्या गडकिल्ल्याचं संवर्धन व्हायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातनं गडकिल्ले प्रदर्शनाच्या माध्यमातून पुढे जात असताना सह्याद्री प्रतिष्ठान नावाची एक संस्था त्या ठिकाणी उभी करण्याचं माझ्या मनामध्ये विचार आला आणि जवळपास 15 वर्षापूर्वी सह्याद्री प्रतिष्ठान नावाची संस्था त्या ठिकाणी उभी राहिली. मी नेहमी सांगतो की सह्याद्री प्रतिष्ठान ही एक संघटना नाहीये, हे एक वैचारिक अधिष्ठान आहे. एक विचारानं सर्व तरुणांनी एकत्र येऊन गडकोटाच्या संवर्धनासाठी सुरुवात केलेली ही एक चळवळ आहे. म्हणून खऱ्या अर्थानं सह्याद्री प्रशांतचा ब्रीदवाक्य सुद्धा तसं आहे की घेतला वसा दुर्ग संवर्धन चळवळीचा, की ही जी चळवळ आहे आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून गडकिल्ल्याचं संवर्धन कशा प्रकारे केलं पाहिजे हे काम सह्याद्री प्रशांतच्या माध्यमातून गेल्या 15 वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी करत असतो. अनेक संघटना आहेत ज्या दुर्ग सेवेचं काम करतात पण सह्याद्री प्रतिष्ठानच खूप प्रसिद्ध आहे. असं म्हटलं जातं की सह्याद्री प्रतिष्ठान म्हणजे गडांवरती सोहळे साजरे करणारं प्रतिष्ठान. नाही, कसं आहे की सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज 15 वर्षामध्ये जवळपास 2500पेक्षाही जास्त
महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या किल्ल्यावर दुर्ग संवर्धन मोहिमा त्या ठिकाणी झालेल्या आहेत. अगदी महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटकामध्ये सुद्धा त्या ठिकाणी संवर्धन मोहिमा झाल्या, तेलंगणामध्ये सुद्धा संवर्धन मोहिमा झाल्यात, गोव्यामध्ये सुद्धा संवर्धन मोहिमा झाल्यात. म्हणजे सह्याद्री प्रतिष्ठान आता फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहिले नाही, तर ते आज महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी जात आहे. आज सह्याद्री प्रतिष्ठानचे अधिकृत 23,000 हे दुर्गसेवक की ज्यांची नोंदणी झालेली आहे. आणि सह्याद्री प्रतिष्ठानला सोबत काम करणारे असं म्हटलं तर त्याची संख्या लाखोच्या आसपास निश्चित त्या ठिकाणी आहे. आज एखाद्या किल्ल्यावर मोहीम घ्यायचं जरी म्हटलं तरी आपल्याला माहिती आहे की किती परिश्रम घ्यावे लागतात. परंतु सह्याद्री प्रतिष्ठान आज एखाद्या रविवारी जर मोहिमा घ्यायच्या ठरवल्या तर जवळपास 40 ते 50 किल्ल्यावर आमच्या जवळपास दर रविवारी मोहिमा त्या ठिकाणी असतात. प्रत्येक ठिकाणी सरासरी 40-50 जरी दुर्गसेवक म्हटलं तर 1500 ते 2000 दुर्गसेवक दर रविवारी वेगवेगळ्या किल्ल्यावर त्या ठिकाणी काम करत असतात. आता म्हटलं जातं की सह्याद्री प्रतिष्ठान वेगवेगळ्या किल्ल्यावरती सोहळे साजरे करते. हो, निश्चितपणे सोहळे साजरे करतो. विषय असा आहे की एखाद्या किल्ल्यावरची वास्तू उभारल्यानंतर त्याचं लोकार्पण करणं खऱ्या अर्थानं गरजेचं असतं. कारण एखादी वास्तू जेव्हा पडली किंवा एखादा तटबंदी पडली आहे, एखादा बुरुज पडलाय किंवा किल्ल्यावरचे ज्या तोफा धूळ खात पडलेल्या आहेत त्या तोफांना तोफगाडे बसवणे असेल किंवा किल्ल्यावरचे दरवाजे पुन्हा जशा तसं सागवानी दरवाजे त्या ठिकाणी बसवणे असेल, असे जे काही महाराष्ट्रामध्ये विविध उपक्रम सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने घेतले जातात, ते उपक्रम घेत असताना आम्ही जे काही सर्वसामान्य जनता आहे किंवा शिवभक्त आहेत त्या सर्वांना आम्ही आव्हान करतो की तुम्ही तुमच्या जेवढे काही तुम्हाला शक्य असतील त्या निधी तुम्ही आम्हाला सुपूर्द करा. आणि जे काही लोकवर्गणीतनं हा निधी जमा होतो त्या वर्गणीच्या माध्यमातून आपण किल्ल्यावरती त्या ठिकाणी पुरातत्व खात्याच्या परवानगीनं आपण त्या ठिकाणी काम करत असतो. आणि ते काम झाल्यानंतर ज्याला आपण लोकार्पण म्हणतो किंवा दुर्गार्पण म्हणतो तो सोहळा आपण त्या ठिकाणी घेतो. सोहळा घेण्यापाठीमागचा उद्दिष्ट असा आहे की एखादी किल्ल्याची वास्तू संस्थेने उभा केल्यानंतर ज्या लोकांनी आम्हाला तो निधी दिलेला आहे त्या लोकांपर्यंत तो विषय गेला पाहिजे की तुमच्या निधी जो दिलेला आहे तो योग्य ठिकाणी वापरला गेलेला आहे. आणि त्याच्यानंतर आणखी एक दुसरा दृष्टिकोन आहे की सह्याद्री प्रतिष्ठान मी म्हटल्याप्रमाणे हा एक विचार आहे की सह्याद्री प्रतिष्ठानने एखादी वास्तू उभी केली, सोहळ्याच्या माध्यमातून इतर संस्थांनी किंवा इतर जे सर्वसामान्य शिवभक्त आहेत त्यांनी सुद्धा यातनं प्रेरणा घ्यावी आणि त्यांनी सुद्धा अशा प्रकारची वास्तू त्या गडकोटावरती उभी करावी की जेणेकरून महाराष्ट्रातले विविध गडकोटावरचं संवर्धन त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. खऱ्या अर्थानं हा विचार सर्वसामान्यापर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने सोहळे त्या ठिकाणी साजरे केले जातात. परंतु एक महत्वाची गोष्ट अशी आहे की किल्ल्यावर सोहळे कधी साजरे होतात. समजा किल्ल्यावर एखादी तटबंदी बांधायची आहे, एखादी बुरुज बांधायचे किंवा तोफगाडे बांधायचे आहेत किंवा दरवाजाचं आपल्याला लोकार्पण करायचं आहे, पण ते लोकार्पण करण्याच्या अगोदर त्या ठिकाणी 6 महिने वर्ष त्या ठिकाणी सतत दर रविवारी मोहिमा आपण घेत असतो. ते मटेरियल पायथ्यापासून किल्ल्यापर्यंत आपण घेऊन जात असतो. कित्येक दरवाजाचे वजन जवळपास, आता राजगडाचा दरवाजा आपण त्या ठिकाणी 7 दरवाजे बसवले, त्या 7 दरवाजाचं वजन जवळपास 5 ते 6 टन होतं. म्हणजे 5 ते 6 टन वजन तुम्ही पायथ्यापासून वरपर्यंत घेऊन जाताय. हे कष्ट हे लोकांना दिसत नाहीत का? तर एखादा जेव्हा सोहळा होतो किंवा आनंदोत्सव सोहळा होतो त्याच्या पाठीमागं सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांनी अनेक महिन्याची वर्षाची केलेली परिश्रमाचं ते फळ असतं. हे मुद्दा खरं तर आपण सर्वांनी त्या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. पण सोहळ्याचा उद्दिष्ट अगदी प्रामाणिकपणे आहे की जास्तीत जास्त लोकांचं लक्ष त्या गडकोटाकडे वेधून त्यावर असणाऱ्या वास्तूचं पुन्हा एकदा संवर्धन चांगल्या पद्धतीने केलं गेलं पाहिजे. हा खऱ्या अर्थानं मूळ उद्दिष्ट आहे. पण संवर्धनाचा खरा अर्थ काय होतं की तटबंदी जी पडलेली आहे ती पुन्हा बांधणं किंवा जे बुरुज आहेत त्या बुरुजांना पुन्हा उभारणी देणं, दरवाजा बसवण्यामागचं काय कारण होतं? हे बघा, आपण लक्षात घेतलं पाहिजे की आज सुद्धा आपण जेव्हा आपल्या घरातनं बाहेर जातो तेव्हा आपण आपल्या घराच्या दरवाजाला लॉक करून आपण बाहेर जातो. आपल्याला विश्वास असतो की ह्या दरवाजा बंद केल्यानंतर, या दरवाजाला लॉक लावल्यानंतर आपलं घर सुरक्षित आहे. तसंच मला असं वाटतं की कुठल्याही गडावरचा जो काही प्रमुख दरवाजा आहे तो सगळ्यात महत्वाचा त्या ठिकाणी असणार आहे. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा दरवाजासाठी एक विशेष मोहीम त्या ठिकाणी राबवली जायची की एखाद्या गड किल्ल्यावर जर तुम्हाला प्रवेश मिळवायचा असेल तर त्या गडाचे दरवाजे हे सूर्योदयाला चालू ठेवायचे आणि सूर्यास्ताला त्या ठिकाणी बंद ठेवायचे. किंवा एखादा किल्ला जिंकण्यासाठी जेव्हा आपण तो दरवाजा काबीज करतो तो आपसूक तो गड आपल्या ताब्यामध्ये येतो ना. त्यामुळे 350 वर्षापूर्वी जसं किंवा आजही आणि भविष्यात पुढचे हजारो वर्ष
कोणत्याही घराला किंवा कोणत्याही किल्ल्याला किंवा कोणत्याही वास्तूला दरवाजा हा सगळ्यात प्रमुख घटक आहे आणि त्या घटकाचं संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातनं एक 350 वर्षापूर्वीचा तो शिवकाळ आपण जगूयात ना. ठीक आहे, अगदी 350 वर्षापूर्वी जसा शिवकाळ होता तशा पद्धतीने आपल्याला जगता येणार नाही, पण त्या गडकोटाच्या माध्यमातनं त्या स्वराज्याच्या प्रवेशद्वाराच्या माध्यमातनं जर आपण त्या ठिकाणी त्याला सागवानी प्रवेशद्वार उभे केले तर एक 2-3% तरी आपण तो शिवकाळ त्या ठिकाणी अनुभवायचा एक प्रयत्न करूयात ना. तशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी ते सागवानी प्रवेशद्वाराची संकल्पना सुरू केली आणि जवळपास आज मला वाटतं की 30 ते 32 किल्ल्यावरील 45 गडकोटावरील दरवाजांना आपण सागवानी प्रवेशद्वार त्या ठिकाणी लावले. अगदी राजगड असेल, गोरखगड असेल, आपण म्हणतो की महाराष्ट्रातला नव्हे तर देशातला सगळ्यात अवघड कठीण किल्ला म्हणून हरिहर किल्ला, त्या हरिहर किल्ल्यावर सुद्धा आपण प्रवेशद्वार लावले. अशा असंख्य वेगवेगळ्या किल्ल्यावरती आपण आजपर्यंत दरवाजे लावलेले. आता बोलताना तुम्ही तोफगाड्यांचा उल्लेख केला. तोफगाडे बसवले म्हणजे तुम्ही नेमकं काय केलं? हे बघा की स्वराज्य निर्माण करण्याकरता किंवा गडकोटाचं रक्षण होण्याकरता किल्ल्यावरील ज्या तोफा आहेत त्याचं अनन्यसाधारण महत्व आहे. तर या ज्या काही 350 वर्षापूर्वी ज्या तोफांनी आज गनिमांना त्या ठिकाणी गर्दीस मिळवलं, आज त्या तोफांची परिस्थिती काय आहे? तर आज ह्या तोफा जमिनीवर धूळ खात त्या ठिकाणी पडलेल्या आहेत. कित्येक तोफा आपल्याच काही लोकांनी गडावरती ढकलून दिलेल्या आहेत. त्या दरीमध्ये जाऊन खोल पायथ्याच्या गावी असणाऱ्या गावात येऊन पडलेल्या आहेत, काही दरीमध्ये जाऊन पडलेले आहेत, काही जंगलामध्ये जाऊन पडलेले आहेत. तर हा जो काही ऐतिहासिक ठेवा आहे हा आपल्या डोळ्यासमोर उघड्या डोळ्याने त्या ठिकाणी नष्ट होताना दिसतोय. एक खंत आणि शोकांतिका तुम्हाला सांगतो की राजगड किल्ला हा आपल्या राजधानीचा किल्ला आहे की जिथून खऱ्या अर्थानं हे स्वराज्य उभं राहिलं, नंतरच्या काळामध्ये मराठा साम्राज्य त्या ठिकाणी उभं राहिलं. हा राजधानीचा किल्ला खऱ्या अर्थानं या किल्ल्यावर किमान शेकडो तोफा त्या ठिकाणी असल्या पाहिजेत. परंतु आज आपण जर राजगड किल्ल्यावरती जाऊन पाहिलात तर त्या राजगड किल्ल्यावर आपल्याला 2-3 तोफा त्या ठिकाणी दिसत आहेत आणि तेही तुटलेल्या परिस्थितीमध्ये. त्याच्यानंतर काही किल्ल्यावर म्हटल्याप्रमाणे दरीमध्ये फेकून दिलेले आहेत. तर ह्या जो काही ऐतिहासिक ठेवा आहे, हा जो ऐतिहासिक वारसा आहे, हा जशा तसं किल्ल्यावर पुढचे हजारो वर्ष टिकला पाहिजे. म्हणून सह्याद्री परिसरानं एक विचार केला की ह्या ज्या काही धूळ खात पडलेल्या तोफा आहेत यांना जर आणखीन शेकडो वर्ष आयुष्य द्यायचं असेल तर यांना योग्य ठिकाणी मानाचं स्थान दिलं पाहिजे. म्हणून सह्याद्री परिसराच्या माध्यमातून या तोफांना तोफगाडी बसवण्याचा उपक्रम त्या ठिकाणी सुरू केला आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सह्याद्री प्रतिष्ठान ही एक स्वतंत्र अशी संस्था झालेली आहे की जिच्या माध्यमातून सिंहगड किल्ल्यावर पहिला सागवानी तोफगाडा त्या ठिकाणी उभा राहिला. मग नुसता एका बाजूला तोफगाडा उभा राहिला म्हणून आपण थांबलोय का? नाही. तर जो अलिबागचा कुलाबा किल्ला आहे त्या कुलाबा किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूला समुद्रामध्ये जेव्हा भरती असायची तेव्हा ते तो पूर्णपणे त्या पाण्याखाली जायची आणि ओहोटीच्या वेळीस त्याचा एक छोटासा पाठीमागचा तुकडा त्या ठिकाणी दिसायचा. स्थानिक कोळी लोकांनी आमच्या अलिबाग टीमला त्या ठिकाणी सांगितलं आणि मग ती बातमी आम्हाला कळल्यानंतर ती तोफ सुद्धा आम्ही कुलाबा किल्ल्यावरती विराजमान केली. त्याच्यानंतर रायगड जिल्ह्यातला कर्जत तालुक्यातला कोथळीगड नावाचा किल्ला आहे. त्याच्या माचीच्या वरच्या टप्प्यावर पूर्ण मातीखाली बुजलेली एक तोफ होती की गावातल्या लोकांनी आम्हाला सांगितले की तुम्ही गावाच्या वर जाऊन अमुक टप्प्यावर गेल्यानंतर त्या ठिकाणी एक तोफ काही वर्षापूर्वी पडलेला आम्हाला आमच्या आई वडिलांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं. त्या एकाच माहितीच्या आधारावर आमची कर्जत टीम त्या ठिकाणी गेली. शोध मोहीम त्याने त्या ठिकाणी घेतली आणि तिथे असताना थोडी थोडी 1-1 फुटाची माती जेव्हा उकरली तेव्हा लक्षात आलं की त्या ठिकाणीचा तो तोफेचा मागील बाजूचा तुकडा आम्हाला त्या ठिकाणी दिसला. आणि मग पुढच्या रविवारी मोठी मोहीम घेऊन ते तोफ आम्ही बाहेर काढली आणि गडावरती विराजमान केली आणि त्याला सुद्धा तोफगाडा त्या ठिकाणी बसवला. तर असं जवळपास 35 ते 40 वेगवेगळ्या किल्ल्यावरील तोफांना तोफगाडे त्या ठिकाणी बसवले. आता एका बाजूने तोफगाडे बसवले म्हणून आपण थांबलो नाही, तर त्या तोफगाड्यामध्ये सुद्धा विशिष्ट प्रकारची रचना त्या ठिकाणी केली गेली. म्हणजे एक तोफगाडा बसवला सुरुवातीचा, त्याला 2 चाका आपण बसवले. नंतरच्या काही तोफांना आपण 4 तोफगाडे बसवले, म्हणजे 4 चाकी तोफगाडे बसवले. काही म्हणजे युरोपियन पद्धतीचे तोफगाडे आपण त्या ठिकाणी बसवले. काही पारंपरिक पद्धतीचे तोफगाडे आपण त्या ठिकाणी बसवले. इतकंच नाही तर त्याच्याही पुढे जाऊन आपण आणखीन सखोल अभ्यास असा केला की साधारण स्वातंत्र्यपूर्व भारतामध्ये हा प्रयोग सर्वप्रथम ब्रिटिशांनी केल्याचं माझ्या अभ्यासातनं त्या ठिकाणी पुढे येतं. ब्रिटिशांनी खांदेरी किल्ल्यावरती लोखंडी तोफगाडे त्या ठिकाणी बसवलेले आहेत. तुम्ही जर तिथे गेलात, कुलाबा किल्ल्यावरती गेलात, तर तुम्हाला आजही ते लोखंडी तोफगाडे पाहायला मिळतील की जे ब्रिटिशांनी स्वातंत्र्यपूर्व भारतामध्ये बसवलेत. आज बघा स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहेत तरी ते लोखंडी तोफगाडे जशा तसे आहेत. आणि मला विश्वास आहे की अजून पुढचे शेकडो वर्ष
ते तोफगाडे जशात तसे राहतील. म्हणून तोफगाड्याचा अभ्यास करत असताना आपण जे केलेलं काम आहे ते एक वेगळ्या दृष्टिकोनातनं किंवा अतिउच्च स्तरावर घेऊन जाण्यासाठी किंवा हे शेकडो वर्ष पुढच्या पिढींना पाहता यावं त्या दृष्टिकोनातनं लोखंडी तोफगाड्याचं सुद्धा आम्ही प्रयोजन त्या ठिकाणी केलं. आणि आमचे मित्र संजू जोडगद्रे आहेत, त्यांच्याशी विचारविनिमय करून संशोधन केलं किंवा त्याचा अभ्यास केला आणि तशा प्रकारचे लोखंडी गाडे आपण बसवले आणि 4 लोखंडी तोफगाडे आपण खांदेरी किल्ल्याच्याच बाजूला असणाऱ्या उंदिरी किल्ल्यावर आपण ते लोखंडी तोफगाडे बसवले. त्यानंतर प्रतापगडावर सुद्धा काही तोफा शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ होत्या, तेथील सुद्धा 4 तोफांना आपण लोखंडी तोफगाडे बसवले. तर हे जे काही लोखंडी तोफगाडे आहेत हे पुढचे 100, 200, 300, 400 वर्ष जे जसे तसे राहतील. आणि म्हणतात ना की तोफगाड्यामध्ये सुद्धा एक अद्भुत कार्य असं सह्याद्री पसांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत गेलेलं आहे. आता हे सगळं झालं की तुम्ही जे संवर्धन मोहिमा करताय ह्या आपला इतिहास आहे तो ज्वलंत राहावा, म्हणजे आपल्या पुढच्या पिढीपर्यंत जात राहावं यासाठी करताय. पण गडावरती ध्वज बसवणं म्हणजे तुमचं जे मिशन 300 आहे, गडावरती ध्वज बसवणं ह्या गोष्टी तर संवर्धनामध्ये येत नाहीत ना. मग तुम्ही हा विचार का केला की गडावरती ध्वज लावण्याची एक मोहीम असावी किंवा आपण 300 गडांवरती ध्वज लावावे? मी म्हटल्याप्रमाणे 2009ला सह्याद्री पसांची त्या ठिकाणी स्थापना झाली आणि पुढचे जवळपास 6 वर्ष महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या तालुक्यामध्ये सह्याद्री पसांची रचना त्या ठिकाणी होत गेली की ज्याचा उद्दिष्ट प्रमुख होता की त्यातील स्थानिक जे काही आपले दुर्गसेवक आहेत ते त्या ठिकाणी सह्याद्री पसांच्या या विचाराला जोडून स्थानिक किल्ले ते त्या ठिकाणी संवर्धित करतील. कारण आम्ही राहिला समजा आज मी पुण्यामध्ये आहे तर समजा नाशिक मधला किल्ला असेल किंवा मराठवाड्यातला किल्ला असेल, विदर्भातला किल्ला असेल तर त्या किल्ल्यावर पुण्यातनं मी जाणं फारसं संयुक्तिक राहणार नाही. तर त्यासाठी तिथली स्थानिक टीम पुढे व्हायला पाहिजे हा त्याच्या पाठीमागचा उद्दिष्ट होता. आणि अशा पद्धतीनं 2009 पासून 2016 पर्यंत सह्याद्री पसांची जवळपास महाराष्ट्रामध्ये 125 शाखा त्या ठिकाणी स्थापन झाल्या आणि वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे किल्ल्याचं काम त्या ठिकाणी होत गेलं. हे होत असताना माझ्या मनामध्ये असा विचार आला की आज आपली सर्व टीम आपापल्या परीने त्या ठिकाणी काम करत आहे, तर असा एखादा दिवस आपण करूयात का की एकाच दिवशी आपण सगळेजण एकाच किल्ल्यावर काम त्या ठिकाणी करूयात. कारण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळी एकाच दिवशी जवळपास 30-40 किल्ल्यावर मोहिमा होत असतात. मग प्रत्येक ठिकाणी मला जाणं शक्य नाही किंवा कोणत्याही दुर्गसेवकाला एकाच वेळी सगळ्या किल्ल्यावर येणं शक्य नाही. मग असं आपण काहीतरी वेगळं करू शकतो का की एकाच वेळेस आपले सर्व दुर्गसेवक महाराष्ट्रातले वेगवेगळ्या किल्ल्यावरती काम करतायत. मग त्यासाठी काय करायला पाहिजे. तर मग हे विचार करत असताना माझ्या असं लक्षात आलं की शिवाजी महाराजांनी जी हिंदवी स्वराज्याची शपथ रायरेश्वरावर घेतली होती किंवा रुडेश्वरावर घेतली होती तो दिवस आपण निवडूया. आणि आज हिंदवी स्वराज्याचं स्वप्न तर शिवाजी महाराजांनी पूर्ण केलं, परंतु त्या हिंदवी स्वराज्याचं आपण सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करत असताना आपण खऱ्या अर्थानं आपल्या पूर्वजांना एक श्रद्धांजली अर्पण करूयात असे एक माझ्या मनामध्ये एक भावनिक विचार त्या ठिकाणी आला. आणि मग आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करायची आहे तीही एकाच वेळी एकाच दिवशी, तर ते कशी करायची आणि तो कुठला दिवस निवडायचा. मग तो दिवस मी निवडला की हिंदवी स्वराज्याची शपथ ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली तो दिवस आम्ही निवडला. तारखेप्रमाणे तो दिवस संशोधकांनी आम्हाला 30 मार्च हा सांगितला. खऱ्या अर्थानं तारीख काय तिथी काय ह्या वादामध्ये आम्ही कधी पडलो नाही. जो काही दिवस ज्या दिवशी किंवा प्रत्येक दिवशी जिथं जिथं आपलं शिवकार्य करायचंय खरं तोच तारीख आणि तीच तिथी किंवा तोच शिवजयंती तोच राज्याभिषेक दिवस आम्ही त्या ठिकाणी मानत असतो. आणि मग 30 मार्च 2016 हा आमचा दिवस ठरला. त्या दिवशी आम्ही विचार केला की जर आपल्या पूर्वजांना जर श्रद्धांजली अर्पण करायचं असेल तर आपण नुसतं किल्ल्यावरती जाऊन ते होणार नाही किंवा भावनिक दृष्ट्याच आव्हान देऊन त्या ठिकाणी होणार नाही, तर काहीतरी प्रत्यक्ष दृष्ट्या कार्य केलं पाहिजे. आणि मग आम्ही असं ठरवलं की प्रत्येक त्या दिवशी दिवसभर आपण त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवूयात. मग एका बाजूला स्वच्छता मोहीम तर आपण करतोच, मग ह्यात विशेष काय आहे की ह्या विशेष असा आहे की एकाच दिवशी एकाच वेळी आपण हे सगळं करणार आहोत. आणि मग विचार आला की मग किती किल्ल्यावर व्हायला पाहिजे. तर मग असं माझ्या मनामध्ये विचार आला की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस सभासद बकरांनी सांगितलेलं आहे की 361 किल्ले हजरतीस होते, म्हणजे 361 किल्ले स्वराज्यामध्ये होते. मग 361 किल्ल्यावरती साजरी करावी. पण 361 किल्ल्यावरती साजरी करावीचं म्हटलं तर मग जे स्वराज्यामध्ये 361 किल्ले होते ते आज महाराष्ट्रामध्ये आहेत का. तर आजच्या जी काही भौगोलिक परिस्थिती आहे तर आजच्या महाराष्ट्रामध्ये 361 किल्ले नाहीयेत. मग ते 361 किल्ले कुठे आहेत की आजच्या वर्तमान स्थितीप्रमाणे ते 361 किल्ले महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा ह्या राज्यामध्ये ते पसरलेले आहेत. मग सह्याद्री पसान
बाहेरच्या राज्यामध्ये तो तेव्हा पसरली नव्हती की एकाच वेळी महाराष्ट्रासोबत इतर राज्यातील किल्ल्यावर मोहिमा आपल्या होऊ शकत नाहीत. मग आपली ताकद आणि इतर काही ज्या काही गोष्टी आहेत त्याचा अभ्यास करता असं ठरवलं की 300 किल्ल्यावरती तरी किमान आपण मोहीम त्या ठिकाणी राबवायची. मग नुसतं मोहिमा घेऊन ते होणार आहे का, किंवा प्रत्यक्ष दुर्ग संवर्धन मोहिमा घेऊन होणार आहेत का? तर एक विचार केला की आपण भगवे ध्वज आपण त्या ठिकाणी लावूयात, कारण भगवा ध्वज ही आपली सनातन धर्माची पताका आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः खांद्यावर घेऊन ही भगवी पताका घेऊन हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, आणि त्या दृष्टिकोनातनं आपला परमपवित्र असणारा हा भगवा ध्वज गडावरती आपण लावून खऱ्या अर्थानं आपल्या पूर्वजांना आपण त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करूयात, ही त्याच्या पाठीमाग एक भावनिक विचार त्या ठिकाणी होता. म्हणजे प्रत्यक्ष गड संवर्धनाच्या मोहिमेतनं कृतीशील प्रयोग आणि परमपवित्र भगवा ध्वज त्या ठिकाणी फडकावून देण्यात येणारी मानवंदना, असा एक खरं त्या अर्थाने एक दोन्ही अर्थी आम्ही तो प्रयोग त्या ठिकाणी केला. आणि मला खूप अभिमान वाटतो की फक्त सह्याद्री बसांचे दुर्ग सेवक नव्हे, तर जेव्हा आम्ही महाराष्ट्रामध्ये सोशल मीडिया असेल किंवा इतर उपलब्ध साहित्याच्या माध्यमातून आम्ही जेव्हा जनतेसमोर आलो, तेव्हा महाराष्ट्रातील हजारो दुर्गसेवकांनी, शिवप्रेमींनी या विचाराला साथ दिली. आणि मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की जवळपास 300 किल्ल्यावर 30 मार्च 2016 रोजी दिवसभर स्वच्छता मोहीम त्या ठिकाणी झाल्या, आणि 300 किल्ल्यावर परमपवित्र भगवा ध्वज त्या ठिकाणी फडकवण्यात आला, आणि आपल्या पूर्वजांना त्या ठिकाणी मानवंदना देण्यात आली. सह्याद्री प्रतिष्ठान म्हणजे गडकोटांचं अधिष्ठान असं म्हटलं जातं. तर तुम्ही ठीक आहे की तुम्ही एवढे गड सर केले होते, तुमच्या नावावरती लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये एक रेकॉर्ड आहे की तुम्ही 2300 किल्ले सर केले. तुमच्या मनामध्ये ती भावना रुजणं ठीक आहे, पण जे लाखो दुर्गसेवक तुमच्या सोबत जुडलेत त्यांच्या मनामध्ये ही सेम भावना रुजणं हे कसं शक्य झालं? आता मी म्हटल्याप्रमाणे मी सुरुवातीला महाराष्ट्रातले 400 किल्ले पाहिले. 400 किल्ल्याच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून मी लोकांसमोर आलो की किल्ल्यांची स्थिती चांगली आहे, एका बाजूने किल्ल्याची परिस्थिती वाईट आहे. सह्याद्री प्रसादची स्थापना करून म्हटल्याप्रमाणे की हे फक्त प्रतिष्ठान नाहीये, तर हे एक वैचारिक नैतिक अधिष्ठान आहे. ह्या अधिष्ठानाचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत मनापर्यंत बिंबवण्याचा जो प्रयत्न होता, तो मूळ त्याचं प्रमुख कारण असं आहे की आपण आता मी पुण्यामध्ये आहे, तर फक्त पुण्यातल्या किल्ल्यावर आपण संवर्धन कार्य केलं नाही, तर तालुका वाईज आपण शाखा त्या ठिकाणी निर्माण केल्या. त्या स्थानिक लोकांना आपण सांगितलं की हे ऐतिहासिक वारसा आहेत, हे खऱ्या अर्थानं राष्ट्रप्रेमाचं, राष्ट्रनिष्ठेचं प्रतीक आहे. हे पुढचे हजारो वर्ष ज्या काही आपल्या पिढी येतील त्यांना हे प्रेरणा देणारं एक शक्ती केंद्र आहे. खऱ्या अर्थानं हेच गडपुरुष आहेत, ही भावना लोकांच्या मनामध्ये मी त्या ठिकाणी रुजवली. मग ते प्रदर्शन असेल, प्रत्यक्ष संवर्धन कार्य असेल किंवा व्याख्यानाच्या माध्यमातून असेल, असे वेगवेगळे प्रयोग. मी म्हटलं ना की संवर्धन करून फक्त स्वच्छता मोहिमा आपण नाही केल्या, पाण्याच्या टाक्यात आपण स्वच्छता नाही केल्या, ज्या तोफा दरीमध्ये पडल्या होत्या त्या तोफा किल्ल्यावरती आणल्या, ज्या समुद्रामध्ये पडल्या होत्या त्या बाहेर काढल्या, ज्या जमिनीखाली होत्या त्यांना बाहेर काढल्या, त्यांना तोफगाडे बसवले. त्याच्यानंतर आपण आधुनिक पद्धतीत तोफगाडे बसवले, लोखंडी तोफगाडे बसवले. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक करतोय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक करतोय, गडकोटावरील दरवाजे आपण त्या ठिकाणी लावतोय, एकाच वेळी 300 किल्ल्यावर ध्वज आपण लावतोय, देशातला सगळ्यात मोठा परमपवित्र भगवा ध्वज आपण पद्मनाभ किल्ल्यावरती उभा करतोय, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा जंजिरा किल्ल्यावर तिरंगा त्या ठिकाणी फडकवला ते आपण करतोय, जागोजागी प्रदर्शन आपण लावतोय. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या दुर्ग संवर्धनाच्या चळवळीमध्ये येणाऱ्या ज्या ज्या काही संकल्पना आहेत त्या सगळ्या संकल्पना आपण प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी उतरवल्या. त्यामुळे साहजिकच जे सर्वसामान्य शिवप्रेमी होते की जे फक्त सोशल मीडियावर शिवाजी महाराजांच्या चरणी आपली सेवा प्रेमाच्या भावनेतनं व्यक्त करत होते, तो जो काही मोठा वर्ग होता तो सह्याद्री प्रतिष्ठाला येऊन त्या ठिकाणी मिळाला. आणि त्यांच्या लक्षात आलं की जर खऱ्या अर्थानं जर आपल्याला शिवप्रेम, शिवभक्ती जर दाखवायची असेल किंवा ती जर आपल्याला व्यक्त करायचे असेल तर सह्याद्री प्रदेशानं ही जी काही गड संवर्धनाची जी चळवळ निर्माण केली आहे या चळवळीमध्ये आपण सहभागी त्या ठिकाणी होऊन प्रत्यक्ष गड किल्ल्यावरचं काम केलं पाहिजे. हा विचार सगळ्या सर्वसामान्य शिवप्रेमींना त्या ठिकाणी पटला, आणि म्हणून आज हजारो लाखो शिवप्रेमी सह्याद्री प्रसादच्या या विचारधारेला आज त्या ठिकाणी येऊन मिळालेले आहेत. जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण काम करतोय, एवढ्या मोठमोठ्या चळवळी करतोय, तर ह्या गोष्टींना शासकीय परवानग्या किंवा पैसे कमी पडत असतील किंवा आर्थिकदृष्ट्या बळकट होणं खूप गरजेचं आहे, मग या गोष्टी कशा मॅनेज होतात? नाही, आता मी तुम्हाला थोडासा एक इतिहास शासकीय परवानग्याच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो. जेव्हा मिशन 300 म्हणतो ना, जसं एकाच वेळी 300 किल्ल्यावर परमपवित्र भगवा ध्वज लावला, त्यावेळेस सुद्धा मी शिवाजी महाराजांच्या चरित्रातनं जो गनिमिकावा युद्ध आहे त्या गनिमिकावा युद्ध तंत्राचा मी वापर त्या ठिकाणी केला. आता तो कसा केला
तर मला माहिती होतं की 7-8 वर्षापासून प्रत्यक्ष संवर्धन कार्य करत असताना पुरातत्व खात्याची नेमकी काय मेंटॅलिटी आहे हे माझ्या लक्षात आली होती. जर किल्ल्यावरती आपण भगवा ध्वज लावायचं म्हटलं तर परवानगी मिळणार नाही हे मला चांगलं माहिती होतं. म्हणून आपण परवानगी अशी मागितली, कारण महाराष्ट्रामधले जे किल्ले आहेत ते 2 विभागामध्ये मोडतात. एक म्हणजे केंद्रीय पुरातत्व विभाग, दुसरं राज्य पुरातत्व विभाग. आता रायगड असेल, पुरंदर असेल, लोहगड असेल, विसापूर असेल किंवा विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग हे जे काही सागरी किल्ले आहेत म्हणजे जे प्रमुख किल्ले आहेत हे सर्व किल्ले केंद्रीय पुरातत्व खात्याच्या अंतर्गत येतात. आणि मग सिंहगड असेल, राजगड असेल, तोरणा असेल हे जे काही किल्ले आहेत हे राज्य पुरातत्व खात्याच्या स्मारकाच्या यादीमध्ये येत असतात. आणि म्हणून राज्य पुरातत्व खात्याची मेंटॅलिटी आणि केंद्रीय पुरातत्व खात्याची मेंटॅलिटी हे समजून घेणं गरजेचं होतं. पण प्रत्यक्ष परवानगी मागण्याचा जो काही मागच्या 6-7 वर्षाचा अनुभव होता तो मला त्या ठिकाणी कामाला आला. आणि मी म्हटल्याप्रमाणे माझ्या लक्षात आलं की झेंडा लावण्यासाठी तर हे परवानगी देणार नाहीत. मग त्यांना त्या ठिकाणी अशीच आपण मागणी केली. मागणी करतानाच आपण मागणी अशी केली की आम्ही किल्ल्यावरती स्वच्छता मोहीम राबवणार आहोत आणि ती पुरातत्व खात्याच्याच मार्गदर्शनाखाली ती मोहीम राबवण्यात येईल. आणि त्याच्यानंतर दुसरं आपल्याला झेंडा लावणं सुद्धा महत्वाचं होतं, त्याची परवानगी मिळणं सुद्धा महत्वाचं होतं, कारण बरेच किल्ले हे राज्य संरक्षित स्मारकाच्या यादीमध्ये येतात. त्यामुळे आम्ही जर त्या ठिकाणी जर झेंडा फडकवला असतो तर त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न होऊ शकला असता आणि याला कुठं गालबोट लागू नये म्हणून पूर्व परवानगी घेण्याच्या दृष्टिकोनातनं आपण केलेलं हे जे काही म्हणतात ना गणिमिका वा युद्धतंत्र होतं त्यामध्ये एक असा आपण शब्द लिहिला होता की आम्हाला स्वराज्य पताका लावण्यात यावी. आता आपल्या सर्वांना माहित आहे की स्वराज्य पताका हा शब्द आल्यानंतर 26 जानेवारीला 15 ऑगस्टला आपण ज्या काही पताका लावतो अशा प्रकारची पताका हे लावणार असतील असं मी केलेली एक संकल्पना किंवा एक विचार होता. आणि निश्चित जेव्हा परवानगी आपण टाकली तर आमचे सह्याद्री प्रशासनचे कार्याध्यक्ष आहेत आमदार संजय केळकर सर, त्यांनी सुद्धा याच्यामध्ये फार मोठा पाठपुरावा केला. आणि अगदी अक्षरशः 15-20 दिवसामध्ये राज्य पुरातत्व विभागाची आणि केंद्रीय पुरातत्व विभागाची आम्हाला स्वच्छता मोहिमेची परवानगी मिळाली. सोबत स्वराज्य पताका लावण्याची सुद्धा परवानगी त्या ठिकाणी मिळाली. आता त्यांना माहिती नव्हतं की नेमकं हे स्वराज्याचे पताका म्हणजे काय, पण जेव्हा किल्ल्यावरती आम्ही भगवे ध्वज त्या ठिकाणी फडकवले तर आम्हाला कुठंही अडचण आली नाही, कारण आमच्याकडे परवानगी होती. तर तशा प्रकारचं एक गणिमिकाव्याचं तंत्र आम्ही त्या ठिकाणी वापरलं आणि सक्सेसफुल आम्ही त्या ठिकाणी झालो. हे सगळं सुरुवात करताना तुम्हाला काही अडचणी आल्या होत्या का, किंवा तुम्ही आता एकटे तर हे सगळ्या गोष्टी सुरू नाही करू शकत, तुम्ही सुरुवात केल्यानंतर तुमच्यासोबत काही लोक असतील, कधी विरोध झाला होता का की काय मिळणार आहे तुम्हाला हे सगळं करून, असं कधी? सुरुवातीच्या काळामध्ये म्हणतात ना कुठलंही काम काही लगेच उभं राहत नाही किंवा लगेच काही सर्वसामान्य जनतेचा त्याला पाठिंबा मिळत नाही. कुठलं काम तुम्हाला काम करत असताना सुरुवातीला कमीच रिस्पॉन्स मिळतो, पण तुम्ही ज्या निष्ठेनं किंवा ज्या एक तत्वानं तुम्ही पुढे जातात तर निश्चितपणे लोक तुमच्या पाठीमागे उभे राहतात. सुरुवातीच्या काळामध्ये अडचणी खूप यायच्या. सगळ्यात महत्वाची अडचण होती ते म्हणजे राज्य पुरातत्व खात्याची, कारण कुठल्याही किल्ल्यावर मग ते संरक्षित स्मारक असू देत किंवा असुरक्षित स्मारक असू देत, काही त्या किल्ल्यावरचा एखादा दगड जरी उचलायचा म्हटला तरी राज्य पुरातत्व खात्याची किंवा केंद्रीय पुरातत्व खात्याची परवानगी त्या ठिकाणी लागायची. परंतु स्वच्छता मोहीम ची परवानगी जेव्हा आपण टाकतो शक्यतो त्या परवानगी मिळायच्या, परंतु असं असायचं की आम्हाला समजा पुढच्या रविवारी मोहीम घ्यायची आहे तर ते लगेच परवानगी 7 दिवसात 8 दिवसात मिळायची नाही. परवानगी ती येण्यासाठी सुद्धा महिना 2-2 महिने लागायचे. विशेष करून केंद्रीय पुरातत्व जे विभाग आहे त्यांच्या परवानगी घेण्यासाठी फार काळ म्हणजे 1-2 महिने त्या ठिकाणी लागायचे. मग नंतर लक्षात आलं की 2 महिने लागतात तर आपण 2 महिने अगोदरच त्या गोष्टीची प्लॅनिंग करूयात, म्हणून तीही अडचण आपण त्या ठिकाणी दूर केली. त्याच्यानंतर जे काही स्थानिक लोक त्या ठिकाणी राहतात मग आम्ही स्थानिक लोकांना त्या किल्ल्यावर नेमकं काय काम करायला पाहिजे किंवा कशा पद्धतीने केलं पाहिजे त्याचा सुद्धा अनुभव त्या ठिकाणी असतो. आम्ही स्थानिक लोकांना आमच्या सोबत त्या ठिकाणी घेतलो किंवा काही स्थानिक संस्था असतात की त्या गड किल्ल्यावर काम करत असतात, मग ते एक XYZ एखादी वास्तू त्या ठिकाणी संवर्धन करत असतात. मग समजा आपली एखादी संस्था त्या ठिकाणी जाऊन जर संवर्धन करायचं म्हटलं तर कुठेतरी त्यांच्या मनामध्ये वाटतं की आम्ही एखादी वास्तू ऑलरेडी करतोय, तर मग त्यांच्याशी एखादा वेगळा समन्वय साधून ते जे वास्तू करतायत सोडून दुसरी वास्तू त्या ठिकाणी शोधणं, स्थानिक लोकांना सोबत घेणं, पुरातत्व खात्याचे जे काही अधिकारी वर्ग जर त्या ठिकाणी असेल, सुरक्षा रक्षक असेल त्याला त्या ठिकाणी सोबत घेऊन जे काही ऐतिहासिक विशेष तज्ञ आहेत किंवा ज्यांना गडकोटाविषयीच्या संवर्धनाची माहिती आहे अशा लोकांकडनं माहिती घेऊन त्या गडकोटावरच्या अडचणी निर्माण होऊ नये संवर्धन कार्य करत असताना अशा प्रकारचा त्या ठिकाणी प्रयत्न सह्याद्री प्रशासन नेहमीच करत असतं. आणि म्हणून मला असं वाटतं की आज 20 वर्षापर्यंत काम करत असताना हळूहळू ज्या काही बेसिक अडचणी होत्या त्या आता तशा अडचणी कुठल्या येत नाहीत. परंतु एखाद्या किल्ल्यावरची जर वास्तू आपल्याला उभी करत असेल
तर त्यासाठी अडचणी येत असतात. परंतु अडचणी जर ज्या येत असतात त्याच्यातनं सोल्युशन निघत असतं आणि त्यातनं जे काम उभं राहतं ते काम पुढचे शेकडो वर्ष, हजारो वर्ष प्रेरणादायी ठरू शकतं. अशा प्रकारचं सुद्धा अडचणीतनं सोल्युशन येऊन मोठं काम सह्याद्री प्रसादच्या माध्यमातून झालेलं दिसतंय.